खंडित वीज पुरवठ्याचा कारभार। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। महावितरणकडून विद्युत ग्राहकांना 24 तास वीज उपलब्ध व्हावी अशी नागरिकांना अपेक्षा असते, परंतु वसई विरार शहरात वेळोअवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहकांचा अपेक्षाभंग होत आहे। मात्र याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे। एखाद्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर शहरात अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे महावितरणने शहरात वीज पुरवठा खंडित होणार नाही याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता शहरवासियांकडून होत आहे। वसई विरार शहरात महावितरण तर्फे वीज पुरवठा केला जात आहे। दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत असून वीज ग्राहकांची संख्याही वाढली आहे। असे असले तरी सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत। अशात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत। दिवसातून अनेक वेळा वीज नसल्याने कामकाज करण्यासाठीही अडचणी निर्माण होत आहेत। तसेच वीज ये-जा करत असल्याने घरातील विद्युत उपकरणांमध्ये बिघाड होऊन नुकसान सहन करावे लागत आहे। आयत्या वेळी वीज पुरवठा खंडित झाला की गृहिणींना मिक्सरऐवजी पाटा वरवंट्याचा आधार घेऊन तसेच संध्याकाळचा स्वयंपाक टिमटिमत्या मेणबत्तीखाली करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे। महिलांकडून महावितरण विरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे। संध्याकाळी विद्युत पुरवठा खंडित केल्यास तो रात्री उशिरा विद्युत पुरवठा सुरू करण्यात येतो, परंतु तोपर्यंत नागरिकांना अनेक तास अंधारातच राहून मच्छरांचा सामना करावा लागत आहे। तसेच शाळकरी व नोकरदार वर्गाला याचा त्रास सहन करावा लागत आहे। महावितरणकडून दरवर्षी मान्सूनपूर्व मेंटेनन्सची कामे केली जातात, परंतु ही कामे केल्यानंतरही वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतच असतात। त्यामुळे महावितरण विभागाकडून मान्सूनपूर्व मेंटेनन्सची केली जाणारी कामे ही कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहेत। शहराला 24 तास वीज पुरवठा करण्यात महावितरणला अपयश येत असले तरीही थकीत वीज बिल वसुलीकडे मात्र 100% लक्ष असल्याचे दिसून येत आहे। यावरील तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।